पुढची बातमी संपूर्ण विदर्भात आजपासून नवतपाला सुरुवात झाली। पुढचे 9 दिवस विदर्भामध्ये तीव्र उष्णतेची लाट असणार आहे। 25 मे ते 2 जून दरम्यान तापमान वाढण्याचा अंदाज आहे। तापमान 45 ते 47 अंशांपर्यंत जाणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला। चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपूर इथं 47.2 अंश तापमानाची नोंद झाली। नागरिकांनी दुपारी 11 ते 4 दरम्यान बाहेर पडणं टाळावं असं आवाहन आता प्रशासनाने केलं आहे। तर संपूर्ण विदर्भात आजपासून नवतपाला सुरुवात झाली, म्हणजे पुढचे 9 दिवस हे उष्णतेचे असणार आहेत। त्यामुळे या काळात नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन आता प्रशासनाने केले। पुढचे 9 दिवस विदर्भामध्ये तीव्र उष्णतेची लाट असणार आहे। 25 मे ते 2 जून दरम्यान तापमान वाढण्याचा अंदाज आहे। सध्या विदर्भामध्ये अनेक जिल्ह्यातलं तापमान हे 40च्या पार गेले। तापमान 45 ते 47 अंशांपर्यंत पोहोचलंय। आणि या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तेजस, विदर्भामध्ये पुढचे 9 दिवस उष्णतेची तीव्र लाट असणार असा अंदाज वर्तवला जातोय। सध्याचं तापमान नेमकं काय आहे आणि प्रशासनाने काय आवाहन केलं? आपण जर बघितलं असेल तर भारतीय पंचांगानुसार जर बघितलं असेल तर सूर्य जो आहे तो एकूणच जर बघितलं असेल तर रोहिणी नक्षत्रात जे आहे ते प्रवेश करत असतो आणि जे 9 दिवस जे पुढचे असणार आहे ते अत्यंत विदर्भासाठी अत्यंत उष्णघाताचे असणार आहे। एकूणच जर बघितलं असेल तर हे 9 दिवस जे आहे उष्णतेचे वारे असणार आणि हे संपूर्ण वारे जे आहे ते एकूणच जर बघितलं असेल तर मे महिन्याच्या शेवटी जे संपूर्ण असतात। एकूणच जर बघितलं असेल तर हे परिस्थिती जर बघितली असेल तर अत्यंत भयानक आहे। विदर्भात जर बघितलं असेल तर ब्रह्मपुरी जे आहे ते सर्वाधिक तापमान त्या ठिकाणी आहे। यासह जर नागपुरात जर बघितलं असेल नागपुरात सुद्धा जे आहे 45 डिग्री सेल्सिअस जे आहे इतकं तापमान आहे। त्यामुळे प्रशासनाकडनं जे आहे ते काळजी घेण्याचे आव्हान सुद्धा जे आहे ते करण्यात आलेले आहे। 11 ते 4 या वेळेत जे आहे ते एकूणच जे आहे ते सामान्य नागरिकांनी जे किंवा नागरिकांनी जे आहे ते बाहेर निघावं नाही। एकूणच जे आहे ते काळजी घेण्याचे आव्हान सुद्धा करण्यात आले। मात्र 9 दिवस जे आहे ते एकूणच जे आहे ते उष्णतेचे असणार आहे, उष्णतेच्या वारेचे असणार आहे। त्यामुळे 9 तपा जे आहे ते एकूणच जे आहे ते विदर्भासाठी जे आहे ते अत्यंत अधिक असणार आहे। त्यासाठी जूनमध्ये जे आहे ते पावसाळा सुरुवात होतो आणि मेच्या शेवटी जे आहे ते 9 तपा सुरुवात असतो आणि हे एका अर्थानं जे पंचांगानुसार जर बघितलं असेल तर सूर्याच्या नक्षत्रात एका अर्थानं रोहिणी नक्षत्रात प्रवेश करत असल्यामुळे हा संपूर्ण याच्यात जे आहे ते अधिक महत्त्व जे आहे ते मानले जात असतात। तेजस, अतिशय उष्णतेचे हे 9 दिवस असतात, त्यामुळे या 9 दिवसांसाठी प्रशासनाने काही विशेष तयारी केली आहे का? नक्कीच जर बघितलं असेल तर प्रशासनाकडनं जे आहे ते रुग्णालयात जे आहे ते अतिदक्षता विभाग सुद्धा जे आहे ते करण्यात आलेले आहे। त्यासोबत जर बघितलं असेल तर सार्वजनिक ठिकाणी ज्या ठिकाणी नागरिक गर्दी करतात त्या ठिकाणी सुद्धा जे आहे ते महानगरपालिका प्रशासनाकडनं जे पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। डॉक्टरांची संख्या जी आहे ते एकूणच जे आहे ते नागपुरातील मेयो हॉस्पिटलमध्ये जे आहे ते वाढवण्यात आली आहे। त्यामुळे एकूणच ज्या परिस्थिती जर बघितलं असेल तर या संपूर्ण 9 दिवसात जे आहे ते काळजी घेण्याचे आव्हान सुद्धा जे आहे ते प्रशासनाकडनं करण्यात आलेले आहे। ज्या प्रशासनाकडनं एकूणच जे आहे ते बॅनर सुद्धा जे आहे ते लावण्यात आले आणि त्यामुळे 9 दिवस जे आहे ते आव्हान असणार आहे, कारण की हे पुढचे 9 दिवस जे अधिक उष्णतेचे असणार आहे। त्यानंतर जे आहे ते एकूणच जे आहे ते पावसाची शक्यता एका अर्थानं वर्तवली आहे। नक्कीच तेजस, पुढचे 9 दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत, उष्णतेचे आहेत, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी हेच आवाहन आपण देखील करूयात। धन्यवाद तेजस माहितीसाठी।